जा आवरलं का रे? ए सुजा, अरे आवाज देतोय. चल ऑफिसला जाऊ, जरा काम कसं चाललंय काय नाही ते मला बघू दे. चल. सरकार, काय झालं? रुमाल घेतलाय का? रुमाल? मला माहित होतं तुम्ही नक्की रुमाल विसरला असणार, म्हणूनच घेऊन आले. या वहिनी, त्याला अजून काय काय आणून द्या. हो तसं नाही भाऊजी. हो आणि एवढ्या दिवसानंतर तुम्ही बाहेर पडलाय आणि हे काय कपडे घातलेत? तुमचे कपडे धुवून इस्त्री करून नीट ठेवल्यात की खोलीत? तेच घालून जावा. घ्या. उशीर होईल. हो असं काय करताय? सरकार आहे तुम्ही. बघितलं का सरकार? काकीसाठी तुम्ही अजून पण तेच सरकार आहात. केवढी काळजी करते तुमची ती. चल सुजा. वहिनी, अहो त्यो तुमच्याशी कसं वागतोय तुम्ही त्याच्याशी कसं वागताय? अहो तो माग बी वळून बघणं झालाय तुमच्याकडं. खरंच धन्य आहे तुम्ही. अहो तसं नाही विनू भाऊजी. अहो ही काही सवय त्यांची आजची नाही. मला माहित आहे ते कायम रुमाल विसरून जातात, म्हणूनच द्यायला आले मी. काकी, सरकारांना काहीतरी वाटलं एवढं नक्की बरं का आता. म्हणूनच आपण आज दुपारी भेटायचं सगळ्यांनी. तुमच्यासाठी एक चांगली बातमी आणि एक वाईट बातमी. काय चांगली वाईट सांगून टाकायची, काय असेल ते. मला जज साहेबांनी बोलून घेतलं होतं. तुमच्या आणि कलेक्टर मॅडम बद्दल ज्या काही बातम्या फिरतायत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात. काय म्हणले मग जज साहेब? येत्या 2 हिअरिंग मध्ये आपला निकाल लागेल. अहो पण कामत साहेब, अहो ही काही चांगली बातमी आहे. नाही, ही वाईटच बातमी. पण चांगली बातमी अशी आहे की तुमच्या कोर्टातल्या वर्तणुकीवर जज साहेब खुश आहेत आणि मॅडमच्या कामाबद्दलही ते आनंदी आहेत. त्यामुळे ज्या काही बातम्या फिरतायत त्यात काही तथ्य नाही हे त्यांना चांगलं माहिती आहे. अहो पण तरी सुद्धा निकाल लवकर लागणार म्हणजे? हा, आता प्रेस आणि लोकांच्या प्रेशरमुळे ते चाललंय. हे केसचा निकाल कधी ना कधी लागणारच होता. काय उद्याचं मरण आजवर आलंय, बाकी काय नाही. मी एक सुचवू का? हा बोला ना. 4 जूनला जी तुम्ही लाच घेतली होती ती केस फक्त एका साक्षीदारामुळे सुरू आहे. आपण त्याच साक्षीदाराला. नाही वकील साहेब, नाही. मी आजपर्यंत लय वेळा लाच घेतली आहे, फक्त सापडलो एकदाच. हे बघा, मी केस बद्दल बोलतोय. तुम्ही जरा पुढचा विचार करा. तुम्हाला 7 वर्ष शिक्षा होईल, किमान 7 वर्ष. हा साहेब, अहो 7 वर्ष लय होत्यात. माझं ठरलंय, मी शिक्षा भोगणार आहे. वकील साहेब, पुढची तारीख असेल त्यावेळी मला सांगा, मी हजर राहील कोर्टात. ठीक आहे, तारीख तर काय बदलणार नाही आपली. ठीक आहे, येतो. आलो. हे बघा, त्यांना समजावून सांगा. अहो ते सुटू शकतात आणि केसमध्ये शिक्षा व्हावी असं म्हणणारा पहिलाच माणूस बघतोय मी. अहो साहेब, त्याचं कारण जरा वेगळं आहे आणि मला माहितीये आमचे अर्जुन साहेब काय ऐकणार नाहीत. पण तरी सुद्धा बोलून बघतो मी. चला येऊ का? ओके. अर्जा, काय झाले काय अर्जा? पण नेमकं काय करायचंय का या ठिकाणी? पर्दाफाश. अर्जुन, काय झालंय? सरकारांनी आणि मनी मावशींनी नक्की काय केलंय याचा आपण आज पर्दाफाश करणार आहे. काय झालंय? मनी मावशी आणि सरकारांनी लग्न केलंय, एवढं सरळ आहे ते. दादा हे बघ, तुला राग आलाय हे साहजिक आहे, पण सरकारांची पण काहीतरी बाजू असेल ना, ती समजून घेऊ ना आपण. एक मिनिट, त्यांच्या बाजूने म्हणजे बघा, आपल्याला सरकारांबद्दल जर हे काय कळलं असतं, म्हणजे त्यांनी दुसरं लग्न केलंय किंवा करणार आहे असं काय, तर आपण विश्वास ठेवला असता का? म्हणजे मी तर असं ठेवला बाबा. होय, माझा तर नसता बसला. वय, अरे तेच की, त्या मनीनच काय तर जादूटोना केलाय म्हणून ते असं वागायला लागलेत. काही जादूटोणा वगैरे नाही आहे. सरकारांकडून चूक झाली म्हणजे झाली. हा सगळं खरंय, पण करायचंय काय भाऊजी आपल्याला? नाही म्हणजे त्या मनी मावशी उठल्या ना तर सगळाच घोळ होईल. हा, मग मी म्हणतोय काय, मनी मावशी झोपली आता मस्तपैकी डारडून, सरकार गेलेत बाहेर,
त्यामुळे सरकार परत आल्यावर मनी मावशी उठायच्या आता आपण सरकारांना गाठायचं आणि त्यांना विचारायचं की काय काय ना आम्हाला क्लिअर सांगा. आणि उठल्या तरी इकडे येणार नाहीत कारण मी कडी घातली बाहेरून. आणि सरकार आले का नाही आपण डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालूया. त्यांना विचारूया तुम्ही जे लग्न केलंय त्याचे काही पुरावे आहेत का तुमच्याकडे. आणि पुरावे नसतील तर मग हे इलिगल लग्न आहे. आणि मग केलं तर हे असं खोटं लग्न केलंय का त्यांनी. हा 100% यांच्याकडे पुरावे नसणार आहेत मी सांगतो. कारण आदल्याच दिवशी रात्री मी गेलो होतो त्यांच्या घरी आणि त्यांना म्हणलं गाव सोडून निघायचं. गपचूप गाव सोडून जायला तयार झाले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यात मांडवळ्या बांधून. अर्जुन मग असं एका दिवसात झालंय काय. त्या दिवशी मनी मावशी घरी आल्या होत्या ना आईंना भेटायला, त्याच दिवशी काहीतरी झालंय. काके तुझ्या लक्षात आहे का ग अजून काय झालं होतं का, मावशी काय बोलली होती का असं. त्या दिवशी मला तिच्याकडे लक्षच द्यायचं नव्हतं त्यामुळे मी आपलं औषधं घेतली आणि झोपले. मावशींसोबत त्या दिवशी सुजय पण होता. पिवताई सुजय भाऊजींना काहीतरी माहिती असेल बघ यातलं. हा पर सुजात तोंड उघडल तवा ना. आपण सरळ सरकारांनाच विचारू ना. सर आणि ह्या लग्नाचे काही पुरावे नसतील ना तर हे लग्न इल्लीगल आहे. आई अहो आपण हे लग्न कधी मोडू शकतो. नाही सरकार हो म्हणणारच नाहीत. कारण हा जो घोळ घातलाय ना तो सरकारांनी घातला. आणि का घातलाय मला माहित नाही. आणि असं पण असेल अर्जुन आपण उगाच इथं तर्क लावतोय आणि त्यांनी खरंच लग्न केलं असेल तर पुरावे असतील त्यांच्याकडे तर. कारण तेवढ्या उलट्या काळजाचा आहे तो माणूस. मग दादा आपण एक काम करू ना, सरकार आले की त्यांना सांगू मनी मावशीने आम्हाला खरं खरं सांगितलं. सरकार तुम्हाला उत्तर मागते आता ही. तिला ना तुम्ही देऊनच टाकतो तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज. विचार. तुमचं आणि मनी मावशीचं लग्न खरं आहे का. 100%. आणखी काही. मग जर तुमचं लग्न झालंय तर कायद्याने हा गुन्हा आहे. एका वेळेला तुम्ही 2 लग्न नाही करू शकत. बर. संकल्प. आलो ये रे बाबा. आलो एकच मिनिट हा. संकल्प मनीषा हंबीरराव कदम रिपोर्टिंग सरकार. जरा अर्जाच्या स्टाईल मध्ये एंट्री केली. काय निघाला का कायद्याचा मुद्दा. काळजी करू नका. आहे काय पत्रिका आणल्यात वाटायला मी ते त्याची झेरॉक्स मारत होतो. जरा टाइम लागला मला. एक्सक्यूज मी कलेक्टर मॅडम थोडं. रुपाली ताई हे घ्या वाचा. घ्या. तुम्ही वाचाच ते. ज्यांना वाचता येत नाही म्हणजे विनायक काका रुक्मिणी मावशी त्यांच्यासाठी सांगतो हा कागद कसला आहे ते. सरकार आणि रुक्मिणी मावशीच्या घटस्फोटाचा कागद. वाचा. आणि हा ते त्याच्या खाली एक असा निळा राऊंड आहे बघा. तो काय माहितीये. रुक्मिणी मावशीचा अंगठा. वाचा. आणि बाजूला माझी सही पण आहे. आई स्वप्नील हा कसला कागद आहे. मी नाही दिला अंगठा कुठं. ए आप्पे तो कागद घेऊन लॅबला जा ना. मग तुला खरं खोटं कळेल. रुक्मिणी मावशीचा सांगताय तो. अहो काय चाललंय हे. कुठला अंगठा. आपण भेटलो पण नव्हतो इतके दिवस. कुठलं काय आहे हे. हे तुझं हे असं जरा काय झालं की लगेच मुळू रडायचं. सरकार हे अति होतंय बरं का आता. मी हे सगळं आधीच सांगितलं होतं पण तुमच्या कोणाचा विश्वास बसला नाही त्याच्यावर. विश्वास ठेवण्याचा प्रश्नच नाही सरकार.
तशी लायकी नाही. अर्जुन थांब. आता रागाची नाही, प्रेमाची जास्त गरज आहे. आईंकडे बघ की, एवढं सगळं होऊन सुद्धा सुजय भाऊजींना केवढ्या प्रेमाने झोपवण्याचा प्रयत्न करतायत ते. प्रेमात ताकद असते अर्जुन, आणि त्याच ताकदीनं आपल्याला आपलं घर पुन्हा एकत्र आणायचंय. आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही, निपोळीच्या झाडा मागे चक्र झोप लाग बाई. काय बाया, काय झालंय हिला? रुक्मिणी हाय वाटते ही. रुक्मिणी नाही ती, सुजयची आई आहे. आता तुझ्याची आई म्हणजे रुक्मिणीच ना, तिचाच आवाज आहे की हा. काय बाया नाटकं चालल्यात. मग अशी काय ते हे करून रडत होती, आणि आता काय ते गाणं गाते. झोप मोड आमची. रुक्मिणी, तू आहेस म्हणून हे सरकार सरकार आहे हे मी तुला कधी सांगू शकेल हे मला माहित नाही. पण मला माफ कर रुक्मिणी, खरंच मला माफ कर. माझी ही अवस्था केली होय. मनी, सरकार, अप्पी आणि अर्जुन, तुमचं अख्खं आयुष्य बरबाद करणार आहे मी आता, सगळ्यांचं. नाहीतर मी नाव लावणार नाही आमदार सुजय कदम म्हणून. आईंच्या प्रेमाने तरी सुजय भाऊजी बदला, हीच प्रार्थना आहे देवाकडे. नाहीतर आज का नाही पाळणं करूनच गप बसला असता बघ त्यो. ते केसचा निकाल जवळ येतोय ना, म्हणून असं होतंय बघा त्याच. अगं तेवढंच नाही ग, ज्याला जायचं त्यानं तसं बी आधी मान्य केलंच होतं की आपल्या घरात हे रोज असं घडतंय ना, त्याच्यामुळे तो जरा घाबरलाय. बाबा तुमचं म्हणणं सगळं कळतंय हो, पण आता ना सगळं चांगलं होईल बघा, माझ्यावर विश्वास ठेवा की. अगं कसं आपे, पण आता हे आपल्या घरात असं रोज काय ना काहीतरी चाललंय. आणि काल ते घटस्फोटाचं ऐकल्यापासून ना माझं तर डोकंच काम करणं झालंय बघ. ज्यांना वाचता येत नाही म्हणजे विनायक काका, रुक्मिणी मावशी, त्यांच्यासाठी सांगतो हा कागद कसला आहे ते. सरकार आणि रुक्मिणी मावशीच्या घटस्फोटाचा कागद. वहिनींची तर लय काळजी वाटते अगं. अहो म्हणूनच मी सकाळी सकाळीच आईनं मंदिरात पाठवलंय. बाबा आईनं फ्रेश कसं करायचं ना हे तुम्ही माझ्यावर सोडा. आपल्या घरातले सगळे असे आनंदात असले ना मग त्याला काय वाटणार नाही बघ. बाबा नका काळजी करू, घरातलं वातावरण कसं शांत होईल याची काळजी मी घेईन. आणि ते तुलाच करायला लागणार आहे बरं का. मी सांगते ना तसं ऐकायचं. तुला माहितीये ना माझ्याकडे काय आहे. तो व्हिडिओ जर तुझ्या आईला दाखवला ना तर ती तुला जवळ बी नाही घ्यायची, आणि तुझी आमदारकी जाईल ते वेगळंच. मग बस उकिरड फुकत. रोज ब्लॅकमेल करायचं बंद करा मावशी. अरे मग माझं ऐक की, मी सांगते तसं कर. मला आय म्हण, आणि रुक्मिणी समोर तर म्हणायचंच. मुद्दाम करते ना सगळं तू हे. मी सांगल तसं ऐकायचं. मी बस म्हणलं की बसायचं, आणि उठ म्हणलं की उठायचं. बस उठ 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 बस. काय व्यायाम चालू केला काय सुजय? नाही नाही, गप्पा चालल्यात आमच्या दोघा माळलेखांच्या, आहे ना तुझ्या. बर नाश्ता करायला या बाळा लगेच. तू बी या नाश्ता करायला. काय तुझे काय झालंय? काय नाही, सांग की काय झालंय. तुला काहीतरी माहितीये, तू लपवतोयस आमच्यापासून.
हे बघ सुजा, तू बोल, आपण सगळी मिळून ह्याच्यावर काय. तुला माहिती की सगळं काय झालंय ते? काल सांगितलं की तुला सगळं माझ्यामुळेच झालंय ना. माती पण मीच खाल्ली आहे, घरातला करांटा मीच आहे की. तुझ्या ते रागाच्या भरात बोलून गेलो मी. रागाच्या भरात बोलला होता. हे मनी, संकल्प आणि सुजा यांच्यात काहीतरी झालंय एवढं नक्की. त्याचा शोध घ्यावा लागणार आहे. त्याचा एकदा शोध लागला की मग ही कोडं सुटेल. एकत्र कुठे? या ठिकाणी. आणि ही नाटकं रोज बघायची का आपण? ही बाई कशी वागवणार आईला आणि सरकार तिचीच बाजू घेणार. स्वप्नील, अरे असं चिडू नको. चिडून काय होणार आहे? विनय काका, आईची अवस्था बघ. आधीच सरकार सरकार करून काय अवस्था झाली आहे तिची. आणि हे जर असंच सुरू राहिलं ना तर ती नाही असं चालू नाही राहणार. अप्पे बरोबरच बोलतोय ती. हो, या बाईनं सगळंच हिरावून घेतलंय माझ्याकडनं. आपली एकी तर नाही घेतली ना अजून. आणि ती घेऊ पण द्यायची नाही. मनी मावशी हे सगळं करते कारण तिला आपलं घर तोडायचंय, म्हणून ती आईंनाही त्रास देते. कारण त्यांना फक्त एवढं सिद्ध करायचंय की आईनी 40 वर्षापासून जे काही जोडून ठेवलंय ते मी 4 दिवसात तोडून दाखवलं. आईनी एवढी वर्ष झाले जे काही जोडून ठेवलंय ते एवढं कमजोर आहे का? आणि ते असं एवढ्या सहजासहजी तोडू दिलं पाहिजे आपण? ती काय म्हणतीये? तोडायचं. मी म्हणतोय आपण लढायचं. लढलं पाहिजे. कसं अर्जुन, कसं? आता तर आपण तिला हाकलून पण देऊ शकत नाही. सर, आहे त्या परिस्थितीत खुश राहायचं. हे बघा, आता सध्या आपण एवढंच करू शकतो. आपल्याला माहितीये जी काही वेळ सुरू आहे ती आपली नाहीये, पण हा एक दिवस येईल ती वेळ आपली असेल. आणि तोपर्यंत आपण एकमेकांना साथ दिली पाहिजे. आणि ही मनी मावशी जी काही कटकारस्थानं करते ना त्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. अफरणा, हे बोलणं सोपं आहे. सर, प्रेमात कुठलाही वार परतवून लावण्याची ताकद असते. 1 तीळ 7 जणांनी मिळून खाल्ला, ही आख्यायिका माहिती आहे ना सगळ्यांना? अहो, पण त्या कणभर तिळाने नाही, आपापसातल्या प्रेमाने त्यांच्यात ताकद आली. घ्या. आपल्यातलं प्रेम हीच कदमांची ताकद आहे. नाही अर्जुन, उलट मनी मावशींच्या बाबतीत गनिमी कावा केला पाहिजे. म्हणजे हे बघ, आपण जर का त्यांची माहिती काढायला गेलो ना तर मनी मावशी काही शांत बसणार नाही. काही ना काहीतरी खुसपट काढत राहणार आणि ते आपल्याला त्रास देत राहणार. त्यापेक्षा आपण शांत राहायचं, त्यांना आपण स्वीकारलंय असं दाखवायचं. मग मनी मावशी जरा निवांत होतील आणि मग आपल्याला जे करायचं ना ते करायचं. म्हणजे ती टोमणे मारत राहणार, काय ना काहीतरी बोलत राहणार आणि आपण गप्प बसायचं आहे ना? अरे तसं नाही म्हणत मी. हे बघ, तू माझं ऐकून घे. आपण जर का मनी मावशींशी भांडणं करायला गेलो ना तर त्याही आपल्याशी भांडणार. हे बघ, आता सध्या सरकार आणि सुजय भाऊजी त्यांच्या ऐकण्यातले, आणि त्यात आपण जर का त्यांच्याशी भांडायला गेलो तर 100% मनी मावशी आपल्याला घराच्या बाहेर कळणार. काढू दे मग, जाऊ निघून, काय राहायचं इथं? अरे असं कसं म्हणतोयस तू? आणि मग काय उपयोग? मनी मावशीला हेच तर पाहिजे ना. आपण जर का घरातून बाहेर गेलो तर आपलं घर फुटेल. आत्ता मोठं एकत्र आहे घर, प्रत्येकाची वेगवेगळी तरा आहे. आता इथं सुजयचं काहीतरी वेगळंच चाललंय. स्वप्नील दादा रागावलाय. आयुष्यात पहिल्यांदा बघितलंय मी दादाला एवढा रागावलेला. सरकार काय मनी मावशीच्या शब्दाच्या बाहेर नाहीत. काकी झोपते किचन मध्ये, हे एकत्र घर आहे का आपलं? अर्जुन, पण या सगळ्याचं कारण मनी मावशी आहे ना. त्या एकदा घरात न गेल्या की सगळं नीट होईल. मला नाही वाटत तेवढं एकच कारण आहे. मग तुला काय वाटतं? आपल्या मनी मावशीला आहे ना सरकारांचं काहीतरी एक सिक्रेट माहिती, खतरनाक सिक्रेट, म्हणून सरकार गप्प आहे. काय पण? म्हणजे ना अशी काहीतरी गोष्ट आहे जी घरात जर कळली ना तर लय गडबड होईल काहीतरी. फक्त ती गोष्ट मनी मावशीला कळली कशी हे कळायला आत्ता मार्ग नाही. मधल्या काळात सरकार जेव्हा बाहेर होते तेव्हा काही घडलं असेल तर? बघ ना, ती गोष्ट अशी आहे की जी सरकार घरात बोलू शकत नाही, याचा अर्थ त्या गोष्टीचा घराशी काहीतरी संबंध.
हे पटतंय मला अर्जुन. सरकार बोलले पाहिजेत का काढा सगळा गुत्ता सुटेल माहितीये. मग बघच तू, प्रेमच बदलेल सरकारांना. होऊ दे, तसंच होऊ दे. आपल्या बाळाच्या कानावर चांगल्या गोष्टी पडू दे चार. बाकी काय तसंच होणार, तू अजिबात काळजी करू नको. आप्पे ते पूजेचं ताट हो तयार आहे. घरात आज काहीतरी वेगळं वाटतंय बरं का. हो ना. हा रे खरंच सगळी मरगळ जाऊन एकदम प्रसन्न वाटतंय. पिऊताई, अगं त्याचं कारण आहे हेम अगरबत्ती. ही अगरबत्ती आत्ताच देव पुढे लावली आम्ही. वा, हा, या सुगंधामुळेच आज इतकं छान आणि प्रसन्न वाटते. अहो ताई, हेम अगरबत्ती नैसर्गिक घटकांपासून तयार केली जाते, त्यामुळे शरीरात अपाय अजिबात नाही. आणि हा एवढंच नाही, हे बघा त्याचे बाकीचे सगळे प्रकार मी घरी घेऊन आल्या. काही म्हणा, या सुगंधामध्येच भक्ती आहे, म्हणजे आपोआप हात जोडले जातात. चला, आपल्या घरच्या अगरबत्तीचा पुढा ठरला. आप्पे, सणाची एक नंबर सुरुवात केलीस बरं का तू. हो, आज बैलपोळा आहे ना. अर्जुन, हा काके आलो मी. आप्पे, तुझ्या हाताने घास बरं सोन्याला आणि राजाला. अर्जुन बाबा, विनू बाबा नेहमी म्हणतात ना, ते खरंय बघा. मातीला तसं जनावरालाही माणूस कळतो, मालक नाही. मग काय तर, या मनी मावशी काय फक्त त्रास द्यायला, बाकी काही नाही. अगं पण सरकार मनी मावशींचं एवढं ऐकतात हे बघून माझ्या डोळ्यांवर विश्वास बसना ग. अगं तो माणूस कुणाच का ऐकत नाही, तो आज असा. वय ना बापू, आम्हाला बी तोच प्रश्न पडलाय. नाही, मनी मावशीला काहीतरी माहिती आहे सरकारांबद्दल, म्हणून चाललंय सगळं. अर्जुन, पण सरकार नक्की होते कुठे इतके दिवस? 5 गणीला होते. नाही कदम, माझा अजिबात विश्वास नाही या गोष्टीवर. खरं तर ना, मधल्या काळात काहीतरी झालंय आणि ते फक्त मनी मावशीला माहितीये, बस. पण अगं आप्या, 5 गणीला असते तर सापडली असती की आपल्याला. अहो तेच तर बापू, सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये मी त्यांचा फोटो दिला होता. पोलीस त्यांना शोधत होते. मला तर वाटतंय ना, सरकार अशा जागेवर असतील ना जिथं कोण शोधणारच नाही. म्हणजे एकदम लांब असली पाहिजे, नाहीतर एकदम जवळ, म्हणजे आपल्या कुणाला शंका येणार नाही अशा ठिकाणी. नक्की त्यांच्यात काय घडलंय कुणास ठाऊक, पण कुणीतरी सांगायला पाहिजे ना आपल्याला. सुजय भाऊजी. काय त्यांना माहित असेल? त्याला काहीतरी नक्की माहिती आहे बापू. हा परत तोंड उघडेल तवा ना. अहो विनू बाबा, अहो ते तर सगळं सरकारांचं ऐकतात ना. आणि संकल्पचं आणि मनी मावशीचं, त्याला आमचा राग आहे बाबा. त्याचा तर का नाही, मला काय कळणच झालं. हो कदम, मला नाही वाटत तुझ्या कधी तोंड उघडेल म्हणून. नाही, त्यांना बोलतं केलं पाहिजे, नाही तर आज जे चालू आहे ना तेच चालू राहील. दादा ऐकणार रे. काय ऐकू अर्जुन, आता इथं राहण्यात काय पॉइंट नाहीये. परिस्थिती हाताबाहेर गेली आणि तू का थांबलाय? काका चल, बॅग भर. आई अगं उठ ना, चल. अपर्णा, बरं झालं तू आलीस. मी एक निर्णय घेतलाय, आत्ताच्या आत्ता आपण हे घर सोडायचं. या दोघांना राहू दे इथंच. सरकारांना त्यांच्या नव्या बायको बरोबर हटू देत संसार. 1 मिनिट थांबा सर. अहो काय झालं एवढं, तुम्ही एवढा टोकाचा निर्णय काय घेताय? का घेतोय? या दोघांमुळेच. मनी मावशीनं फतवा काढलाय आता, रोज सकाळी उठून आई वडिलांच्या पाया पडायचं आणि दुसरं आईनं खाली बसायचं.
ते बघ ती पण बसली लगेच खाली. आई अगं काय करतेस तू? चल उठ. किती दिवस असा अपमान सहन करणार आहेस आई? चल उठ. ए मी काय कुणाचा अपमान बिपमान करत नाही हा. आता ह्या घराची मालकीन मी आहे म्हणल्या मी इथं वर बसणार ना. आणि राहायला प्रश्न आईबापाच्या पाया पडायचा. तर आता आईबापाच्या पाया पडणं हे लय पुण्याचं काम असतंय. त्याच्यात काय चुकलं माझं? मावशी पुण्य वगैरे शब्द तुमच्या तोंडात शोभत नाही हो. तिला बोलायची काही गरज नाही. अशीच बाजू आईची घेतली असतीत ना तर आज ही वेळ आईवर आली नसती. विचार की तिलाच का घेतली नाही सरकाराने तिची बाजू ती. ए जायचंय ना तुला? जा ना मग. जा बाबा जा एकदाची. रोज जोडून तुझी टिव कोण ऐकावी? हो सरकार अहो काय बोलताय तुम्ही? ए काय ते चुकीचं बोलतात र. आणि ते सरकार आहे त्यांना अजिबात उलट बोलायचं नाही. ह्याला जायचं असलं तर जाऊ दे. काय घेणं देणं नाही आम्हाला. काय फरक पडत नाही. आम्हाला पडतो मावशी फरक. या घरात ना कुणी कुठेही जाणार नाही. नाही अपर्णा माझा निर्णय झालाय. एकतर या घरात हे दोघं राहतील नाही तर आम्ही राहू. आम्ही हितनं कुठं बी जाणार नाही. ठीक आहे मी जातो. आणि तुम्हाला कोणाला यायचं नसेल ना तर मी रुपाली आणि आई जातो. आई चल उठ. सर थांबा की. आई बघा मी काय म्हणते ते ऐकून तर घे शांततेत. हा नाही अपर्णा मी इथनं कुठेही जाणार नाही. अगं आई असं काय करतेस? किती दिवस इथं असा अपमान सहन करत राहणार आहेस तू? किती नीच माणसं आहे ती दिसत नाही का तुला? हे बघ मी जेव्हा लग्न करून इथं आले ना या घरात तेव्हाच ठरवलं होतं आता इथं बाहेर जाईल तर माझी तिरडीच बाहेर जाईल. आई आता का घुम्यासारखं उभं राहिले? बोला की काहीतरी. हा ओरडू नका. ओरडू नका. कळत नाही का कसं वागायचं ते? मगाशी एवढे सगळे मला बोलत होते तेव्हा गप उभे राहिले. जात होता तो सापण्या निघून तर जाऊ द्यायचं ना. पण नाही मला नाही जमत हे असली नाटकं करायला. नाही जमत. नाही जमत ना. दमा आता जर चल ना. थांबा. सारखं आपलं ते व्हिडिओची भीती दाखवताय. पाया पडू का तुमच्या हात? का आता कुठे गेला मगाचा आवाज? बस करा हे. बस तर ना मी आता करतच नसते. काय पाहिजे तुम्हाला? काय खरंच? ठीक आहे मग मला हे घर जमीन सगळ्या गाड्या सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची. काय? हा मग हे सगळं केलं तर मी दुसऱ्या मिनिटाला थांबवते सगळं. हे सगळं तुमच्या नावावर करायचं का नाही देवत ना? मला वाटलंच. तुमच्या नावावर केलं म्हणजे तुम्ही आम्हाला घरात बाहेर हाकलून देणार? नाही 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 नाही. घराबाहेर कशाला हाकलते? हे घर मी पाडणार. मस्त पैकी नवं घर बांधणार. मग तुम्ही या की तिथं राहायला. नाहीतरी मीन बांट्या इथं राहायला लागल्यावर नोकर चाकर लागतेलच आम्हाला. तुमच्याशी बोलून काही अर्थच नाही. मी बी म्हणते जाऊ दे. आता गपचीप हातरून उचलायचं आणि बाहेर जाऊन झोपायचं. बाहेर म्हणजे? हा खोलीच्या बाहेर. आता एवढी चूक केली ना मग त्याची शिक्षा मिळायला पाहिजे. आणि चूक केली तर भरपाई द्यायलाच लागल. हा सरकारचाच नियम आहे ना. आमचा नियम आम्हाला शिकवायची गरज नाही. आम्ही बाहेर कधी झोपलो नाही. मग आता झोपायला लागल. आणि असं जर माझ्याशी वागत राहिले ना तर कायमच रस्त्यावर झोपायला हवी. लक्षात ठेवा. उचला ते हातरून. 100% लक्षात आलंय माझ्या तुझ्या डोक्यात काय असणार आहे. काय? प्यार ही दवा प्यार ही दुआ. मला काय वाटतं माहितीये का? यांच्यातलं प्रेमच यांना पुन्हा एकत्र आलं. हा मग मनी मावशीची कल्टी. आणि हे सगळं जर का नीट झालं ना तर बाकी काय करायची गरजच पडणार नाही ना. फक्त ते दोघं पहिल्यासारखे प्रॉपर एकत्र आले पाहिजे. हा करेक्ट. म्हणजे तू कसा माझ्या प्रेमात अखंड बुडाला होतास तसंच सरकार आता आईच्या प्रेमात अखंड बुडाले पाहिजे. पास बर बाळा आईच्या बापारे अजिबात ऐकू नको. खोटं बोलती. 1 मिनिट.
आता मुद्दा काय आहे? आता मुद्दा हा आहे, हंबीर आणि रुक्मिणीची लव्ह स्टोरी 2023 आजगाव. करायचं काय? अगं मी येणार ज्या जुगाडू, कशाला टेन्शन घेते तू? नाही नाही, जुगाडू आहेस तू, पण असं काही करू नको उगाच सगळ्यांच्या डोळ्यावर येईल. मनी मावशीला कळलं ना तर उगाच दंग होईल. म्हणजे सगळं सुमडीत केलं पाहिजे. हा, हे बघ आपल्याला हे तर कळालंय की त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम. हा, फक्त सरकारने त्यावर परत फुंकर घातली पाहिजे. अप्पे, सरकार जे आता गपचूप करतात ना लपून. काय झालंय तुला? कुठं काय? शांत कायस तू? केवढा भांबवलायस अर्जुन? तुला स्वप्न पडलं का? नाही ब, स्वप्न दिसलं. दिसलं म्हणजे? असं काय स्वप्न बघणार आहे मी बघून बघून? त्यापेक्षा भारी स्वप्न दिसलं मला आता. काय? म्हणजे मी झोपेतून उठलो आणि समोरून एक मुलगी आली, नुकतीच आंघोळ केलेली, ओले केस, डोक्याला टॉवेल बांधलेली. मला म्हणली गुड मॉर्निंग अर्जुन. आता बाहेर आई झोपेतनं उठल्या आणि हसत हसतच उठल्या. आणि मी त्यांना जाऊन विचारलं, आई काय झालंय तुम्हाला? तर मला म्हटल्या, मला स्वप्न पडलं. काय झालंय तुला अर्जुन? मला वाटलं तू खुश होशील आईंबद्दल असं काही सांगितल्यानंतर. तू नुसतं हूं करतोयस. अगं खुशच आहे की मी. दिसत तर नाहीस तू खुश. झोपेतून उठलो ना, डोळे सुजले असतील जरा. पण तू काय एवढं लवकर आवरून तयार झाली एकदम? आज काय माहितीये का? माहिती काय? कोर्टात तारीख आहे, कोर्टात तारीख आहे. हरतालिका आहे आज. उपवास आहे माझा हरतालिकेचा, ते म्हणत होते. नियती पण काय गंमत करते बघ ना. आज तुझा उपवास आहे हरतालिकेचा, नवऱ्यासाठीच. मी चाललोय जेल. बरं झालं बाया, तुझ्यासारखी सून नाही तर कुणाला पाहिजे होती. आम्हाला पाहिजे बर का, आम्हाला हीच आणि असलीच सून पाहिजे. आणि वेळ आली ना तर पदर खोचून साठलेली घरातली धूळ पण बाहेर काढायला बघा. जाऊ दे ना कदम, कुठं नादाला लागताय तिच्या. चला नाश्ता करून घेऊ आपण. वहिनी या, चला हॅपी या. हो. आता फळं का खाताय? मावशी, अहो आमच्या सगळ्यांचा उपवास आहे, तुम्ही सोडलात तर. आता गो बाया, कसला उपवास? अहो हरतालिका आहे ना आज, तुमचा काही संबंध आहे, तुम्ही खावा उपीट. ए पियू, का ग मुद्दाम दिलं का मला हे असं खायला? माझा काय संबंध? तुम्ही जर मला म्हणाले असतात की माझा उपवास आहे तर मी कशाला दिली असती ना तुम्हाला? अगं मग सांगायला काय झालं होतं आज उपवास आहे म्हणून? हा उपवास नवऱ्यासाठी करायचा असतोय, आणि ज्या बाईला नवऱ्याबद्दल जरा जरी काय वाटत असेल ना तर ती तो उपवास करते. ए रुक्मिणी, लय तू अंडवर करून बोलू नको. आता मी बी उपवास करणार आहे. अहो पण तुम्ही तर उपीट खाल्लं की. हा, तेवढं खाल्लेलं चालतं. आता मी बी उपवास धरणार आहे. रुपाले, हितनं पुढं जे काय असेल ना ते मला सांगायचं काय. आता दुपारी उपवासाचं माझ्या खोलीत पाठवून दे. हो. बर काकी, तू आपल्याला सांग बरं का. आप्पे, या वेळेला कडक उपवास करू नको बर का. दुपारी काय तर खाऊन घे. अगं 2 जीवाची आहेस तू. अहो हो आई, अर्जुन एकदा का कोर्टात ना आला ना की आम्ही सोबतच जेवणार आहे, सांगितलंय की त्याला तसं. अरे अर्जा, ती एवढं म्हणते तर ये की दुपारी. दोघं जेवा तुम्ही. हा, आणि भाऊजी तुम्ही केसची अजिबात काळजी करू नका. हा बरं चला अर्जुन, मी तुला जाता जाता कोर्टात सोडते. बर चल. चला.
तुरुंगात नाही जायला पाहिजे. गप रुपाली, उगाच नको तू इशे नको काढू. हो ताई, पण याची काय गरज आहे? ही का मी आणली नाहीत बरं का. मग कोण? अर्जुन, काय करायचं याचं कळतच नाही मला. अहो मॅडम, एवढा जीव लावणारा नवरा भेटलाय तुम्हाला, त्याला फक्त जपा, बाकी काय नाही. हो ताई. चला येऊ का मग मी? हो या. मॅडम येऊ का? शिंदे या. नमस्ते मॅडम. नमस्ते. गायतोंडे एका कामानिमित्त बाहेर गेलेत. त्यांनी ह्या फाईल्स दिल्या होत्या. हो, सांगितलं होतं मला त्यांनी. ह्यावर सह्या करायच्या आणि हा अहवाल. शिंदे, मी हे सगळं वाचून घेते आणि मग सह्या करते. मला जरा वेळ द्या आणि हे झालं की मी तुम्हाला कळवते. त्यांनी अजून एक निरोप दिला होता. काय हो? फळे भरपूर खावा. हो, खाईन मी. या तुम्ही. अर्जुनने शिंदेना पण सांगून ठेवलंय फळं खा म्हणून. देवा. देवी हरतालिके, अगं मागच्या जन्मी असं कुठलं पुण्य केलं की अर्जुन सारखा नवरा मिळाला मला. आप्पे, तो डबा दिलाय तो खा आधी, मग दुसरी चिठ्ठी उघड. हा डबा कोणी दिला? अहो मॅडम, मला नाही माहिती. कोणतरी एक जण येऊन देऊन गेला. मी काय पण विचारलं नाही बघा. पण आता काय करू मी? एक मिनिट, फोन करते. फोन उचल की. काय झालं मॅडम? अहो ताई, काय नाही. आमचं ठरलं होतं सोबत जेवण करायचं आणि केव्हा त्याला फोन करते तर फोनच उचलत नाही अर्जुन. समजा ठीक आहे ना ताई? अहो, आज कोर्टाची तारीख होती त्याची. तिकडे काहीतरी झालंय असं वाटतंय मला. मॅडम, चिठ्ठीत काय लिहिलंय? चिठ्ठीत लिहिलंय तू जेवून घे म्हणून. अहो मॅडम, मग कशाला काळजी करताय? घ्या जेवून. अहो ताई, असं कसं? अहो हरतालिका आहे आज, माझा उपवास आहे आणि अर्जुन सोबत सोडायचं होतं मला उपवास. अहो मॅडम, तुम्ही त्यांच्यासाठीच उपवास धरलाय ना. त्यांनी सांगितलंय ना तुम्हाला जेवण करून घे, मग घ्या की. ताई पण अर्जुन. अहो येतील की मॅडम ती पण. नाही हो. वय वय. बरं अर्जा, कोर्टात काय झालं? पुढच्या तारखेला निकाल लागेल असं दिसतंय. म्हणजे यावर्षी बाप्पा पावले आपल्याला. मी काय म्हणलं होतं, यंदाचा गणपती अर्जुनच आणणार. होय हो, तुम्ही का काहीच बोलत नाही? असं कसं? कुटुंब प्रमुख म्हणून बसलेत ना या ठिकाणी. ही आणखी काय करणं अपेक्षित आहे यांच्याकडून? स्वप्नील, अरे जाऊ दे. सणासुदीचं उगाच नको काय काढू. काय मग, झाली का सगळी तयारी? नाही, आता माझा ह्या घरातला पहिला गणपती आहे ना. चला जेवायला घेऊया. सगळ्यांना भुका लागल्या असतील ना? हा हा, चालेल. सगळ्यांचा उपास आहे ना आज. घ्या, जेवाय घ्या. चला ताई. रुक्मिणी, तुझा बी उपास आहे ना ग? मग तू कधी सोडणार उपास? बघू, सोडेन की. मावशी, तुमचा पण उपवास होता ना? हा ना बया, केला होता, पण लय मला पित्त झालं मग सोडून दिला. अरे देवा. अहो पण असं कसं मावशी? सरकार बघताय नाही? स्वप्नील, अरे काय म्हणलं मी तुला? हा, जाऊ दे ना. रुपाले, आज आम्हाला आमच्या खोलीतच जेवण आणून द्या. मला ना तुमच्या संग जरा प्रायव्हेट मध्ये बोलायचंय. आणि तसं बी इथं आपण बाहेर बसलो की सगळ्यांच्या पोटातच दुखतं ना. हे कुठं आपल्याला आपल्या घरातलं मानतात तवा. अहो मावशी, असं काय करताय? सरकार तर घरचीच आहेत ना. आणि मग मी कशी नाही ग? मी तर त्यांची बायको आहे. अहो सणासुदीचं काहीतरी नवीन बोला. तेच 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 सारखं. एक काम करा, जावा आतमध्ये, तुमचं जेवण पाठवलं कोणतरी. बरं चला, सगळेजण जेवून घेऊया. सगळ्यांचाच उपास आहे, उपास सोडायचा आहे. आई चला.
अपर्णा, मला माहिती आहे आई यांच्याशिवाय उपवास नाही सोडणार. सरकार ओ, तुम्हाला चला म्हणलं होतं ना मी, का पाय नाही निघत? उचलून येऊ का आता तुम्हाला? उठा. चला. रुक्मिणी, जेवण करून घे. आई शपथ, तू अर्जुन रेडी का? रेडी? तू लई भारी दिसतोय. मी कशी दिसते सांग? नाही का? चांगली नाही दिसत आहे का? दुसरी साडी नेसू? तू सांग कुठली साडी नेसू? ए, दुसरी साडी. अगं मी शब्द शोधतोय तुझं कौतुक करण्यासाठी. शब्दच सापडा ना तुला. गब्बस. तू आणि जरा हे असलं कमी बोलत जा आता. आपलं बाळ ऐकते. ऐकू दे की. अगं बाळ बाहेर आल्यानंतर बघणारच आहे त्याची आई किती सुंदर आहे ते. आणि तू काही कमी नाहीयेस. आणि असंही आपलं बाळ इले देखणं असणार आहे बघ. देखणं एक नंबरच असणार आहे. अगं आप्पे अर्जुनचं बाळ आहे ते. ए, ऐक ना आप्पे, जर मुलगी झाली ना तर माझ्यासारखी दिसणार. हा, आणि मुलगा झाला तर तुझ्यासारखा. अरे तसंच असतं. हा, कसलं भारी ना. एक नंबर. बरं चला आवरूया. ए, आवरूया. अजून सुरखी. अगं मी शब्द शोधतोय. म्हणलं जवळ आल्यानंतर शब्द सापडेल एखादा कौतुक करण्यासाठी. नाही सापडत. अर्जुन ग बसत. हे बघ आता आपण आई बाबा होणारच. तू हो, त्याआधी आपण नवरा बायको आहे. रोमॅन्टिक सीनला बॅकग्राऊंड म्युझिक कोण देते? बाळा काय रे? मुक्या भावना. झाले का ग मोदक? हो आई. बघा जमलेत का? हा मस्त. अगं आपण ना फळं ठेवलीस का तू? फळं? अगं बाप्पा बसणार तिथलं म्हणतीस का? आत्ताच बघून आले मी. आहे तिथं सगळं ठेवलेलं. आणि हा, दुर्वांची जोडी बाबांनी तयार केली आहे. ती कुठे ठेवली ते माहित नाही. हा, त्यांनाच विचारू की मग. काय ग पोरीनो, झाली का तयारी? चालली. हा, नाही काय लागलं तर सांगा. काय करू रुक्मिणी, लईच थकलेली दिसतीस. आज काय लई काम केलंस का? माझ्या घरचा सण आहे म्हणल्यावर काम तर करणारच की. तुझ्यासारखी महाराणी थोडीच आहे बसून राहायला. हा, बराबर बोललीस बघ. मी महाराणीच हाय. आई जाऊ द्या ना. कशाला नादी लागताय? सण आहे आज. नाही म्हणलं थकलीस कारण जेवली नाहीस ना रात्री. तू उपास सोडला नाहीस ना? नाही ना सोडला? अगं सांग की. सोडला. असं कसं काय सोडला ग? हरताळका होती ना? मावशी, तुम्ही तर उपवास धरलाच नाहीये. तुम्ही काय विचारताय मग? नाही बाय, मी काय आदर्श बायको नाही. आपल्या घरात आदर्श बायको कोण आहे? रुक्मिणी. म्हणून तर तिला विचारलं की अगं नवऱ्या संग उपास सोडायचा असतो, मग तू कसं काय सोडलास? तुला काय करायचं ग नसत्या चौकशा? त्यांनी कसंही सोडला असेल. तुम्हाला काय करायचंय? आता बघूया, सरकार आले होते का काय उपास सोडायला? सरकार कसे काय असतील? आम्ही तर आईंना सांगतच होतो उपवास सोडा म्हणून, पण आई कुठल्या ऐकतायत? अगं थांबा बायानो, मी तुम्हाला विचारलंय का? मी रुक्मिणीशी बोलते ना. इथे चहापेक्षा किटल्याच गरम झाल्यात. बोल बोल रुक्मिणी. माझी लई इच्छा होती बघ की मला 2 पोरं असावी. आता देवाने एवढी सोन्यासारखी 2 लेकरं दिल्यात मला. आणि तुला काय झालं तर मग माझं कसं व्हायचं? तुम्हाला लय काळजी ना माझी, माहितीये मला. सुजार, आपण पहिल्यापासून दोघं एका टीम मध्ये, विसरू नको तू. अरे आम्हाला लय वाईट वाटतं बघ. घरात तुला कोण किंमत देत नाही, तुझी साधी दखल बी घेत नाही.
मावशी उगा तेलवात्याचं काम करू नका तू आता. काय खोटं बोलते ती? नाही नाही, तूच सांग की काय खोटं बोलते आई? कोण विचारतं तुला? आई, बाप, बायको, घरात कोणी विचारत नाही तुला. बाकीच्यांचा विषयच सोड. हा बरोबर आहे सुजा. आता तू सांग, घर कुणाचं आहे? तुझं. आणि हवा कुणाची? तर त्या आप्पीची. अरे तू एवढा आमदार झाला, निवडून आला, पण लोक काय म्हणतात? कुणामुळं निवडून आला? आप्पीमुळं. म्हणून ह्याच्यावर एक लय जालिम उपाय आहे बघा आमच्याकडं. हे बघा तुमचे उपाय तुझ्या फायद्याचेच आहेत सगळे. ऐकून तर घे. अरे एका दगडात तू अख्खा थावा मारू शकतोस. म्हणजे हे बघ, आता तुला कोण मानत नाही, तुला कोण किंमत देत नाही, तुझं कोण ऐकत नाही का? तर सगळ्यांना काय वाटतं की तू सरकारचं आणि रुक्मिणीचं लगीन मोडलं. बरोबर का नाही? आता जर तुला परत हा सगळा मान मिळवायचा असेल ना, तर तुला रुक्मिणीचं आणि सरकारचं परत जुळून द्यायला पाहिजे बघ. आणि ते काय तुम्ही होऊ देणार नाही. अरे भावा, तरी बी तू जुळून दे की. एकदा का तू त्या दोघांचं जुळवून दिलं की घरात तू हिरो. हा म्हणजे सरकार आणि आई एकत्र आलेलं तुम्हाला चालणार? आमचं काय नाही तसं. तुझ्या आईशी आमची काय बी दुश्मनी नाही बघ. फक्त त्या दोघांना एकत्र कसं आणायचं ते तुला आम्ही सांगणार. चालतंय का? चालतंय. तुझ्यामुळं मला गाणं गुणगुणावंसं तरी वाटतंय. एक मिनिट, आता या सगळ्यात माझा काय संबंध? अगं बरोबरच आहे. तू नसतीस तर मी परत उभीच राहू शकले नसते, या घरात टिकलीच नसते मी. असं अजिबात नाही आई. अहो हे सगळं तुमच्यातच आहे. हा मी फक्त त्याची जाणीव करून दिली तुम्हाला. अगं भय, पण तू नसतीस ना तर मला आयुष्यभर याची जाणीव झाली नसती बघ. अहो आई, हे फक्त तुमचं नाही, आपल्या आजूबाजूच्या सगळ्याच बायकांचा हा मुद्दा आहे. दुसऱ्यांसाठी सगळं करत बसतात, स्वतःकडे जे काय ना त्याची जाणीवच नसते त्यांना. तुझ्यामुळं आप्पे मला आता शिक्षणाचं महत्व पण कळायला लागलंय. आई, शिक्षणामुळे आपल्याला स्वतःची किंमत आणि स्वतःचं अस्तित्व कळतं. बरोबर आहे. तुला सांगू आप्पे, एवढे दिवस ना सरकार आणि मनी यांना एकत्र बघून लई कसं तरी व्हायचं, लई त्रास व्हायचा मला. पण आज दोघं त्या आरतीला उभे राहिले तर मला अजिबात त्रास झाला नाही. आई खरंच? वय तर अगं मलाही वाटलं नव्हतं असं. म्हटलं ठीक आहे, त्यांना करायची तर करू देत आरती. बाप्पाला तर सगळंच माहित आहे. हा आई, अहो बाप्पा बघतोय की, आणि त्याला सगळं माहितीये, कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे. आणि मी आज बाप्पा समोर तुम्हाला सांगते, तुम्ही ना अशाच खुश राहा आणि खमक्या राहा. होय आप्पे, मी पण ठरवलंच आहे आता. मी खचून नाही जाणार, खमकी होणार. एवढं काही नाहीये. एवढं काय नाही. इथं बस, मी करतो सगळं. ऐका बस इथं. अर्जुन ऐक, कशाला काय करत बसायचं? सर्दीन, खोकला, शिंका मी करतो ना हे सगळं. ऐक की, 2च कपडे आहेत खरंच. खरंच 2 कपडे आहेत, मी करतो ना. बस ना तू. आप्पे काय करते तू? इकडे काय कळलं नाही व्हय? परत दाखवते काय करते. आप्पे बस नको. आप्पे गप्पल. हा का? थांब मी तुला दाखवते. आप्पे हो. शांतो हो. वर बघ. थांब मी पाणी आणतो. ए सुजा, बघू जरा पाणी दे. इधर पाणी घे, पाणी पी. सावकाश. वाटतंय? अरे तू सुजय भाऊजींचा ग्लास आणलायस का पाण्याचा? त्यांना नेऊन देते, थांबले. हा, राहू द्या. चालू द्या तुमचा रोमांस. रोमांस काय तो सुजय? हे सुजय आहे ना, काकीच्या पोटात असताना काकीने काहीतरी खाल्लं असणार आहे, त्यामुळे असं झालंय. असं नाही म्हणायचं.
म्हणून म्हणतोय नीट लक्ष दे जरा तू. अर्जुन, आपण आपल्या बाळाची ना सगळ्यात भारी काळजी घेतोय. आणि मला कधी कधी काय वाटतं माहितीये का, मी नाही तूच प्रेग्नेंट आहेस. हा मग आहेच मी, म्हणून तेवढी धावपळ करतोय ना. आणि आप्पे तुला तर चांगलंच माहिती, तुला जरा जरी काय झालं ना तरी जीव जायला होतो माझा. एक तर वेळ कमी आहे माझ्याकडे. अर्जुन बास, हा तू सारखं सारखं या विषयावर बोलू नको बरं. पण मी मुद्दाम बोलतोय का, माझ्या मनात येते म्हणून बोलतोय ना. मी घेईन माझी काळजी. डॉक्टरांकडे पण जायचंय ना, मी जाईन माझी एकटी. मी येतो आवरून, मी पण येतो सोबत. जा आवर लवकर. बाळा, तुझे बाबा लई भारी येतात. आणि हा, सगळ्यात पहिल्यांदा बाबा म्हणायला शिकायचं काय. आई तू लय भोळी आहेस, तुला गंडवणं लय सोपं आहे. पण मी आत्ता तुला सांगतो, तू खमकी आहेस हे सरकारनं कळलं ना तरच ते परत येतील. परत येतील म्हणजे? परत येतील म्हणजे तुझ्याकडे परत येतील आई. काय? हो, पण मी लई आत्ता तुला काही सांगू शकत नाही. पण आई, तू माझ्यावर विश्वास ठेव. तू जर आपल्याला घराच्या बाहेर काढलं ना, तू किती खमकीस हे सरकारांना कळेल आणि घरात परत सरकार आणि तुझं ऐकलं जाईल. नाहीतर परत आप्पी घरात असताना सगळं तिच्या म्हणण्याप्रमाणे होणार. खरंच सरकार परत येतील? हो, पण त्यांना हे वाटलं पाहिजे आई. नाही रे सुजा, तसं नाही. आपली खरंच चांगली आहे. मग तूच बघ काय करायचंय ते. पण हा आई, आप्पी घरात असेपर्यंत सरकार तुला मिळणार नाही. येतो मी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सरकार, अगं दम माझा आजचा प्रसाद माझ्या ह्यांना घ्या. आका आई, मी जे काही बोललोय त्याचा नीट विचार कर. सरकार येतील परत. सरकारांना जर परत मिळवायचं असेल ना, तर मला आप्पीला बाहेर काढावंच लागेल अर्जुन. डाळिंब आणली, सफरचंद आणली. अर्जुन, अरे काय एवढं सगळं कसं आणलंयस तू? कशाला म्हणजे? खाऊन संपवायचं तू हे सगळं, त्यासाठी आणलंय. आणि हे बघ, ही फळं 3 दिवसात संपली पाहिजे डॉक्टरांच्या डाएट प्लॅन प्रमाणे. अर्जुन, काय करायचं तुझं? फक्त माझं ऐकायचं. आणि बघ, हे झाली फळं, ह्यात ड्रायफ्रुट्स म्हणजे सुका मेवा सगळा, काजू बदाम अंजीर मनुके सगळं एका डब्यात भरून देतो. डबा जवळ ठेवायचा. भूक लागली खायचं, भूक लागली खायचं. हो, मी खाणार आहे हे सगळं. चला आता ठेवून येते किचन मध्ये. थांब तू थांब, मी ठेवून येतो. अरे ठेवते की. तू गोळ्या खाल्ल्या का? नाही. हा, मग गोळ्या घे, तोपर्यंत ठेवून येतो किचन सावकाश. ते बघ, तू गोळ्या घे. सावकाश. तू डाळिंब खा तेवढं. अरे कवा अक्कल येणार आहे तुम्हाला? नाही, तू थांबलीच कशाला इथं? आता म्हणजे काय? जरा काय झालं की आपलं मुळ रडत बसायचं. दुसरं काय केलंस तू? अहो, रडत नाही बसले मी. नाही रडत बसली? मग काय केलं तेव्हा?
उठसूट आपलं रडत बसायचं. बरं दिसतं का ते? हो, असं काय करते? काल तर तुम्ही ग बस. तू खमकी होऊ शकत नाही हे मला चांगलं कळले आता. बघ बघ बघ, डोळे बघ, आलंच पाणी. असं सारखं आपलं मुळू 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 मुळू. रुक्मिणी, तू ना काहीच कामाची नाहीस. या तुझ्या असल्या मुळू मुळू वागण्यामुळेच घराची ही परिस्थिती झालीये. तू जरा खमकी असतीस, जरा तू लक्ष देऊन काम केलं असतंस, आज माझं घर वेगळं असत. पण नाही. असं काय बोलतोय? काय झालं तुम्हाला आज एकदम? मला ना तुझा चेहरा बघितला तरी राग येतो. काय झालं मावशी? असं अचानक का बोलून घेतलं? तुझ्या काय म्हणाली रुक्मिणी? कशाचं काय म्हणली? कप्पाळ माझं. अरे त्या आपल्याला घराबाहेर काढायचं सांगितलं की नाही तू तिला? हा, सांगितलं की. मग काय म्हणली ती? काय म्हणले नाही अजून. तू ना काय कामाचा नाही बघ, एक काम तुझ्याच्याने धडवत नाही. मावशी, एवढं घोड्यावर बसू नको लगेच. अरे तू अर्जा जेला जायच्या आधी हे सगळं व्हायला पाहिजे. तुला वाटतं एवढं सोपं नाहीये. त्या आप्पेनेच आईची काळजी घेतली एवढे दिवस. अरे तुला जमलं नाही ही गोष्ट लक्षात ठेव. त्या रुक्मिणीसाठी सरकारपेक्षा दुसरं काहीच मोठं नाहीये. तू नीट भडकवलं नसशील तिला. जा मग, तू जाऊन बोल. मला बोलता येत असतं तर मग कशाला? आपण अति केलं ना तिला शंका येईल. मला अक्कल शिकवायला जाऊ नका. बऱ्या बोलानं सांग तुला जमतंय का नाही. मी करतो सगळं बरोबर, तू नको काळजी करू. हे बघ, अर्जा तिकडं जेलात आणि आप्पी घराबाहेर, दोघं बी एकत्र गेले पाहिजेत हे ध्यानात ठेव. आणि असं जर झालं नाही ना तर मग बघ मी रुक्मिणीला सांगते का नाही. काय? तू सरकारला डांबून ठेवलं होतं मग. का का रे माग गेला? हा अरे आता तू न तुझा बाप मला काय बी करू शकणार नाही. चल हो बाहेर. बघतो काय बाहेर हो. आप्पे हे बघ, त्याची चूक त्याला मान्य आहे की नाही, आणि तो परत असं करणार नाही यावर तुझा विश्वास आहे का नाही? हो आई, माझा विश्वास आहे. हा, सगळ्यांचाच विश्वास आहे ना त्याच्यावर? हो आई, विश्वास आहे. मग झालं तर. अरे 7 वर्ष म्हणजे केवढी मोठी शिक्षा आहे. तो काय कमी काळ आहे का सांग बरं? तू नको जाऊ बाळा. वहिनी, पण सुजा म्हणतोय त्या मार्गाने त्याला परत बाहेर काढायचा, ते बी मार्ग चुकीचाच आहे ना. हो काकी, अगं म्हणजे परत आपल्याला तेच करावं लागेल जे करायचं नाही. परत कुणाला तरी 4 पैसे चारावे लागतील, माहिती का? अरे अर्जुन, पण असं किती जण करतात की. त्यांची तुलना आपण ही अशी कशी करायची नाही का? का बरं? अगं अर्जुन एवढा मोठा तर गुन्हा केला नाही ना? आई, भाऊजींनी केलेला गुन्हा खरंच खूप मोठा आहे. मला बोलायचं नाहीये, पण त्यांच्यामुळे अख्ख्या एका वस्तीतल्या लोकांची घरं उद्ध्वस्त झाली. हो काकी, आणि ही एक उदाहरण जी आपल्याला माहिती आहे. माझ्या लाच घेण्यामुळे कुणाकुणाचं किती किती नुकसान झाले याचा आपल्याला अंदाज पण नाही अजून. अरे होय की, ह्योच मुद्दा आहे माझा. अरे एवढं सगळं कळतंय तुला, तुझं त्यासाठी मन पण खातंय. अर्जुन, मला सांग, तुला खरंच शिक्षा भोगायला जायचं आहेस का? अर्जुन, आप्पी गरोदर आहे. तुझं पहिलं बाळ या जगात येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या येणाऱ्या बाळापेक्षा, तुझ्या घरातल्या या माणसांपेक्षा तुला तुरुंगात जाणं महत्वाचं वाटतंय का? अगं काकी, तसं नाही. अगं आप्पीनं सांगितलंय म्हणून तुरुंगात चाललायस ना तू? आपण आज प्रेक्षक आहे, नुसतं बघत बसायचे. अर्जुन, काय विचारते मी? आई शपथ रुक्मिणी, अगो काय डाव खेळलीस ग तू. या तुला असं गोरमोर झालेलं कधी बघितलेलं मला तर काय आठवत नाही बाया. तू काय भरवलं का रुक्मिणीच्या मनात? आता मी कशाला काय भरवायला जावतो? तसं बी ती कधी माझं ऐकते का?
मग रुक्मिणी अशी का वागली? अहो त्या आरज्याला जायची वेळ जवळ आली ना म्हणून तिने तसं केलं. तुम्हाला नाही वाटत का? नाही, मला नाही वाटत याच्या मागे हे कारण आहे म्हणून. ओ उगाच खाजू नाव दान आणू नका बरं का तुम्ही. इतके दिवस रुक्मिणीच्या मनात आलं नाही आणि आजच. आता त्याची जायची वेळ जवळ आली ना म्हणून तिला वाटतंय. नाही, ह्याच्या माग नक्कीच दुसरं काहीतरी कारण आहे. अर्जा तुरुंगात जाणार हे सगळ्या घरानं मान्य केलेलं होतं. अहो सगळ्या घराला आतून वाटतंय तो ज्याला जाऊ नये म्हणून. फक्त तो त्या आप्पीमुळे जायला तयार झालाय. तुम्हाला पण तेच पाहिजे होतं ना. एकदा तुरुंगात गेला की तुमचं काम सोपं झालं. अर्जा जर इथं असेल तर तो काय ना काहीतरी शोधून काढेलच. हो चांगलं आहे की. मी तर म्हणते त्यांनी स्वतःहून शोधून काढावंच काय ना काय. पिल्लू करतो. साहेब मला काय म्हणाला का पिल्लू? अहो तुम्हाला नाही, इथं सही करा आणि आठवड्याच्या आठवडी सही मारून जायची इथं काय. हा पिल्लू. गुड मॉर्निंग चिंचुके. ठेवतो मी. काय काम आहे? अरे जरा नीट माणसावर विचार की. तुम्ही काय पोलीस स्टेशनचं जाव आहे काय? नक्की हाय कोण तुम्ही? नाही जावाय नाही, निलंबित सरकारी अधिकारी आहे तुझ्या अर्जुन साहेबांसारखा. हो ढोबळे. अहो कुठं आमचे साहेब, कुठं तुम्ही? अहो काय ताळबोर लागतोय का नाही? काय काम आहे बोला. अरे तुझ्या साहेबांचा निरोप घेऊन आलोय मी. कसला निरोप? अरे तुझे साहेब आणि मी आता भाऊ झालो ना, तर ते मला म्हणला या सगळ्या कोर्टाच्या केस भानगडीतनं मला निर्दोष मुक्त व्हायचंय. तेवढी साक्षीदाराची आणि माझी भेट घालून दे, काय होते का बघ. म्हणलं करतो, मला चिंचुकेची मदत लागेल. बोल म्हणला चिंचुकेची, म्हणून आलो तुझ्याकडे. नाका स्टोरी लाव. काय काम आहे? बाबा खरंच निरोपच घेऊन आलोय मी. तुमच्याकडे निरोप पाठवलोय साहेबांनी? अहो साहेबांनी फोन बिन केला असता मला लगेच. चिंचुके तू आता वर्दीतला माणूस आहे, तुला मी माहिती ना फोन बिन रेकॉर्ड होतात म्हणून. चला निघायचं. हा आ उ आऊच नंतर पहिलं गेट आउट. चला. अरे ऐकून तर घे. ऐकून बिकून काय नाही. आमचं साहेब आयुष्यात तुमच्याकडे निरोप पाठवणार नाहीत. अरे चिंचुके मी निरोपच घेऊन आलोय. ऐक डोबळे, आता तुम्हाला तोंडानं सांगून करणार नाही. कुठे काठी माझी? होय कदम, आता आप्पे आल्यावर परत विषय निघणार का? निघाला तर आपण हाणून पाडू की. काय रे अर्जुन, आप्पीच्या बाबाशी काय खुसूर पुसूर चाललंय तुझं? तुझं सगळं बरं आहे ना बाळा? तुम्ही घरात आल्यावर कसलं आलंय बरं कसलं काय? अर्ज्या, आता त्यांचा काय मुद्दा नाहीये. आप्पे आलीस? काय अप्पे, काही पाणी वगैरे आणू का? नाही नाही नको आई, मी फ्रेश होऊन येते. काय विचार केलास अप्पे? अगं जाऊ दे तिला. आता दिवसभर दमून भागून आली ती. हा, 2 शब्द बोलली तर तिचं काय जातंय तवा? काके आपण बोललोय की दुपारी या विषयावर. म्हणूनच मी तुला नाही तिला विचारते. आई अहो सकाळीच आपल्या सगळ्यांचं बोलणं झालं ना. अगं तीच तर, तिला सकाळपासून विचार करायला वेळ मिळाला असेलच की मग. आई अहो आज ऑफिसमध्ये खरंच खूप काम होतं. बराबर. ऑफिसातलंही काम असतंय ना, ते महत्वाचं. नाही तर घर संसार नवरा जाऊ दे तिकडे वाऱ्या है ना. मावशी तुम्हाला आग लावायचे पैसे मिळतात का हो? मी काय म्हणतोय, आप्पीला काय वाटतं, आप्पीला काय वाटतं हा प्रश्नच कुठे येतो? मी निर्णय घेतलाय ना, शिक्षा भोगायला तुरुंगात मी जाणार आहे, पण तिच्या निर्णयाचा प्रश्न येतोच कुठं? ह्या अर्जाचं काहीतरी केलं पाहिजे. साधा ना कदा त्या आप्पीची ढाल बनून उभा असतोय. बघ अप्पे, तुला फक्त एकदा त्याला म्हणून बघ म्हणते, तर ते सुद्धा करायला तयार नाहीस तू. वाटत नसेल तर बोलणार कसं आई? कलेक्टर मॅडमला खोटं बोललेलं आवडत नाही. अर्जुन, तुझं वय काय राहता?
30. म्हणजे बघा, या एवढ्या तरण्या ताट्या वयात कामधंदा करायचं सोडून, सुखाचा संसार करायचा सोडून यो जेलमध्ये जाणार का? तर हिच्या हट्टापायी फक्त. आई मी कुठे हट्टीपणा करते हो? आपे आपे रडू नको, शांत हो. बघितलं का, लगेच डोळ्यात पाणी येतंय. नाटकी कुठली. मावशी तुम्ही अजिबात मध्ये बोलू नका. काय झाली का फिरणी? झाली. मग बघू बरं कशी झाली. टेस्ट करायला दे बरं मला. मावशी जेवताना खावा की. धरा, ही वाटी घ्या आणि वाटी भरून द्या. काय ग, जेवणाच्या आधी मी खाल्लं तर ही संपून जाते का काय? हा का तिकडे वडापोल्याच्या घरी पाठवायचंय? नाही मावशी, ते त्यांचं करून खातात की घरी. दुसऱ्यांच्या घरात जाऊन खायची गरज नाहीये त्यांना तुमच्यासारखी. आप्पे घ्या खावा. नाही, तुझ्या जिभेची धार अजून गेली नाही वाटतं. मावशी जरा जपून खावा. मागच्या टायमाला खारट झाली होती फिरणी, आठवतंय ना? कसं आहे ना आप्पे, तवा मी या घरातली आश्रित होते. तू काय बी बोलली, कशी बी वागली तरी चालत होते. पण आता आता मी या घरची मालकीन आहे. हे बघ, येळ येती, लेट येती, कोणाची थेट येती. बघ ना आता, तुला फिरणी कर म्हणलं तर लगी तू फिरणी केली. खायला दे म्हणलं तर लगी दिली. भारी झाली आहे बरं का फिरणी. असंच घरातलं जरा ऐकत जावा. मावशी मला फिरणी करायला सांगितली म्हणून जिंकल्याचा आनंद झाला ना तुम्हाला? हरकत नाही. अहो पण किती गोड खाल्लं तरी स्वभावातला मूळ कडवटपणा काही जात नसतो. बोल ग, तुला काय बोलायचं ते बोलून घे. पण बाहेर सगळ्यांच्या समोर जेव्हा तुझी बोलती बंद होती ना, तेव्हा मला लय मजा येते बघ आप्पे. अहो मावशी त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ, त्यावर तोडगा काढते की मी. तुम्ही फिरणी खावा आणि पोटभर खावा. हाय अजून आप्पे. अर्जुन मला भीती वाटते रे. आपे मला फक्त एका गोष्टीचा शोध घ्यायचा आहे. ह्या प्रकरणात मनी मावशीचा हात आहे का नाही, आणि जर असेल ना त्या विषयाचा निकाल लवकरच लावणार आहे मी. आणि आईनं खरंच असं वाटत असेल तर? तेच आपलं आपण बोलून बघू काकीशी. ठीक आहे. अरे अप्पे, टेन्शन नाही घ्यायचं. 180 आहे ना, ते सगळं नीट करेल. तू आहेस म्हणून तर चाललंय सगळं. ही टेन्शनवरची गोळी रोज सकाळ संध्याकाळ एक एक डोस मिळेल. आणि अप्पे, काहीही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. काही झालं तरी. आवर. राजू आबनावीच नाव ना तुमचं? हा, काय काम? अहो तुम्ही आमच्या साहेबांच्या केस मधले एकमेव साक्षीदार आहे ना. कुठले साहेब? अहो अर्जुन कदम साहेब. आता 4 महिने झालं निलंबित होऊन तरी साहेबच म्हणताय का तुम्ही? राजू भाऊ, तर मी चांगलं बोलतोय का नाही? तर चांगलं बोला की, कशाला अडग्यात शिरताय? हा, हो हो साहेब, नाही शिरत. बोला काय म्हणताय? तुम्हाला चांगलंच माहिती, त्यांची शिक्षा फक्त तुमच्या एका साक्षीवर अवलंबून आहे. मी एकटाच प्रमुख साक्षीदार. बोला. म्हणूनच म्हणतोय, जरा साक्ष फिरवता येईल का काय? जरा फिरवायची का शिक्षा रद्द होईल एवढी फिरवायची? अहो साक्ष रद्द होईल एवढीच फिरवायची, बाकी काय नाही. त्यात मग मला काय मिळणार? तुम्हाला काय देता येते ती बघू की आपण. नुसत्या वाढल्या का पाहण्याला बोलावलंय म्हणा की मला. चला मी निघतो. अहो थांबा थांबा बसा. अहो ती काय माझ्या हातात आहे? अहो ती हायची सगळं ती साहेबांच्या हातात आहे. आपण बसून बोलूय की आणि निपटून टाकू सगळं. बरं भेटू. मी फोन करतो त्यावेळेस फोन उचला आणि भेटायला या. हो बर.
मी निघतो, तुम्ही 10 मिनिटांनी निघा, बघाय नको कुणी. मी घेतलं असतं की पाणी. बस बसून मी आताच चालले होते अर्जुन. गणपती बाप्पा गेले ना. मग काय ठरलं तुमचं? आई आहो, आपण कसं ठरवायचं ना? कसं ठरवायचं म्हणजे? त्याचं पुढं काय होईल हे वेगळा मुद्दा आहे, पण तुला आता काय वाटतं ते सांग की. आई हे बघ काके, मी सांगतो तुला, मी शिक्षा भोगायला जाणार आहे, तू प्लीज समजून घे. मीच समजून घ्यायचं? अरे तुम्ही सगळीजण मलाच का समजून सांगायला लागलाय? हिला पण सांगा की काय तर समजून. मी काय सगळं ठरवून नाही वागत आहे. मी तुला काल पण विचारलं होतं, पण तू एकदा सुद्धा तुझ्या तोंडानं असं म्हणली नाहीस का त्यांना इथं थांबावं म्हणून. आई अहो, असं कसं सांगू मी माझ्या तोंडानं? चुकीचं आहे ना ते. काय चुकीचं आहे? आणि मग ते 7 वर्ष तुरुंगात थांबणार हे बरोबर आहे का? अपर्णा, मला आईंचं पटतंय. ऐका ना, ऐका, सगळेजण शांत व्हा, आपण शांतपणे बोलू ना या विषयावर. अर्जुन, मी शांतपणानंच बोलतेय. मी तुम्हाला एक गोष्ट जरा स्पष्ट सांगू का? मी भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. आणि आई, अहो माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळीच मला विचारलं गेलं होतं, तुमचा नवरा जर भ्रष्टाचारी असेल तर तुम्ही काय कराल? आणि तिथे मी ठामपणे उत्तर दिलं होतं, माझा नवरा जर भ्रष्टाचारी असेल तर मी स्वतः त्याला अटक करायला लावेल. मग झालं की, केलीस की त्याला अटक. आई अहो, अर्जुनवर केस चालू आहे आणि हा निर्णय कोर्ट देणार आहे. आपण त्या निर्णयामध्ये ढवळाढवळ नाही करू शकत. कोर्टाने जो निर्णय दिलाय ना तो आपल्याला स्वीकारला पाहिजे. मला फक्त अर्जुनची बायको म्हणून नाही, मला कलेक्टर म्हणून सुद्धा. हे आहे का? म्हणजे कलेक्टर म्हणून तुला त्रास होणार हा पण मुद्दा आहे का इथं? आणि मग लोक तुझ्यावर आळ घेणार, तूच नवऱ्याला सोडवलंस म्हणून, असं आहे? नाही काकी, अगं तसं काय नाही. अर्जुन तू थांब.